आता आपण 2.5 मधला 7वा प्रॉब्लेम बघूया. मागच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण एकच प्रॉब्लेम घेतला, 6वा प्रॉब्लेम. मुद्दा म्हणून एक दिवसाची गॅप दिली की तुम्ही तो 2-3 वेळा व्हिडिओ बघावा म्हणून. आणि मग आता आपण पुढचा व्हिडिओ द्यायला लागलोय. पण याच्यामध्ये आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन नाही तर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन याचा इन्व्हर्स काढायचा आहे. मग बेसिक रूल आपण सांगितलेले 2 रूल आहेत की जर मला प्री फॅक्टरला हँडल करायचं असेल तर रो ट्रान्सफॉर्मेशन वापरायला पाहिजे आणि पोस्ट फॅक्टरला जर चेंज करायचं असेल तर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरायला पाहिजे. थोडक्यात कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरायचं असेल तर तुम्हाला प्री फॅक्टरला अप्लाय करायचं आहे, सॉरी पोस्ट फॅक्टरला अप्लाय करायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला जे इक्वेशन लिहून घ्यायचं आहे ते काय असलं पाहिजे, वी हॅव ए इनव्हर्स इंटू ए इक्वल टू आय. रो ट्रान्सफॉर्मेशनला आपण काय करायचो, ए इंटू ए इनव्हर्स करायचं. आता कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरायचं असेल तर ए इनव्हर्स इंटू ए करायचं. मग ए इनव्हर्स आहे घेतलं आपण आणि ए ची किंमत लिहूया इथं 101, 022 आणि 131 इक्वल टू आय म्हणजे युनिट मॅट्रिक्स. तो किती 3x3 चा 1 0 0 0 1 0 आणि 0 0 1. आता याची प्रोसेस काय, तर प्रोसेस एकदम सिंपल. या ए इनव्हर्सच्या पुढचा जो मॅट्रिक्स आहे विच इज ए पोस्ट फॅक्टर, जो 2 नंबरचा फॅक्टर आहे तो, तर त्याला युझिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन काय करा, रिड्यूस टू आय and at the same time same column transformations are applied on this unit matrix which is on RHS and that will be our answer of A inverse. इथं जे येईल तो आपला इनव्हर्स असणार. मग आता आपल्याला काय करायचं आहे की ह्या ए ला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स वापरून आपल्याला युनिट मॅट्रिक्स मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. मग त्याचं पण एक स्टेप्स ठरलेले आहेत एकदम सिंपल. काय की रो ट्रान्सफॉर्मेशन जर युनिट मॅट्रिक्स करायचं असेल तर कॉलम वाईज जावा. म्हणजे पहिल्यांदा 1 0 0 हा कॉलम घ्या, मग दुसरा कॉलम 0 1 0 करा आणि मग तिसरा कॉलम 0 0 1 करा. तसं कॉलम ट्रान्सफॉर्मेशन साठी नियम असा आहे, पहिली स्टेप ही की रो वाईज जावा. हा पहिला रो पहिल्यांदा 1 आधी आणा, मग हे 2 0 आले पाहिजे इथं. मग दुसऱ्या स्टेपला दुसरी रो घ्यायची, मधला 1 आधी आणायचा आणि कडेचे 2 0 करायचे. आणि तिसऱ्या स्टेपला हा तिसऱ्या रो मध्ये कडेचा एलिमेंट 1 करा आणि मग हे 0 करा. या पद्धतीनं ह्या ए ला युनिट मॅट्रिक्स मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. मग आता ते करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा, की पहिल्यांदा त्याच्यामधलं आपल्याला इथं 1 पाहिजे ते ऑलरेडी आहे, इथं 0 पाहिजे ते ऑलरेडी आहे दिसतंय आपल्याला. मग काय राहिलं, मग इथं 0 पाहिजे मला. मग इथं 0 येण्यासाठी मला काय करायला लागेल की हा जो C1 आहे आणि हा C3 आहे बघा, C3 मधनं C1 वजा केलं की काय 1 - 1 0. मग स्टेप्स आपल्या अशा पाहिजेत की ज्याच्यामुळं आधी केलेली स्टेप आहे ती डिस्टर्ब नाही झाली पाहिजे. रांगोळीचं उदाहरण दिलं तर बघा, मग इथं माझी पहिली स्टेप होणार C3 चेंज करायचं आहे मला, कारण इथं 0 पाहिजे. C3 चेंजेस टू C3 मायनस C2 तर करून चालणार नाही, C1 करायला लागेल. आणि मग काय येईल ह्या स्टेप नंतर, हा ए इनव्हर्स आहे तसंच आणि इथं बदलणार कोण आहे C3. मग C1 आणि C2 आधी आहे तसे लिहून घेतो आणि हे 1 - 1 0, 3 - 0 3 आणि 1 - 1 परत काय येतं 0 झालं बघा, इक्वल टू हे तर पण 1 0 0 आहे तसंच, 0 1 0 आहे तसंच. आता 0 - 1 -1 0 - 0 0 1 - 0 1. बघा पहिल्या स्टेप मध्ये काय अडचण आहे का, येस. एक स्टेप मी अप्लाय केली फक्त आणि काय झालं, आणि माझी ही पहिली स्टेजच संपली बघा, हे स्टेज आलेली आहे. आता दुसऱ्या स्टेजला मला काय करायला लागेल, तर दुसऱ्या स्टेजला मला इथं हा मधला एलिमेंट 1 आणायचा आहे. या 2च्या जागी 1 पाहिजे बघा. आणि कॉलमला मग हा जो C2 दिसतोय, या C2 ला जर मी 1/2 न गुणलं बघा, C2 चेंजेस टू 1/2 C2. मग काय होईल बघा, ए इनव्हर्स इंटू कोण चेंज होणार आहे, फक्त C2 लाच हात लावायचा आहे, बाकी आहे तसंच.
आता झिरोला वन हाफनं गुणल्यावर काय झाले, झिरोच राहिले. टूला वन हाफनं गुणल्यावर काय आलं, वन. आणि टूला परत वन हाफनं गुणल्यावर काय आलं, वन. उजव्या बाजूला पण तेच, हे 1 0 0. झिरोला टूनं वन हाफनं गुणलं की झिरोच राहिले. इथं वनला वन हाफनं गुणलं की वन हाफ आणि हे झिरो. हे -1 0 1. बघा या पद्धतीनं आला. मग आता दुसऱ्या स्टेप मधलं हे वन पाहिजे, ते वन इथं आणलेलं आहे. आता मग हे आणि हे झिरो पाहिजे, त्यातलं हे ऑलरेडी आहे. मग राहिलं काय, फक्त हा 3 0 यायला पाहिजे. मग 3 0 येण्यासाठी मला काय करायला लागेल, बघा. 3 0 येण्यासाठी मला ह्याची तिप्पट, या एकची तिप्पट मला ह्यातनं वजा करायला पाहिजे. म्हणजे हा C2 जो आहे त्याची तिप्पट मी C3 मधनं वजा करायची. मग आता बदलायचंय कुठं, या C3 मध्ये बदलायचं, इथं वन आणायचं आहे. मग C3 चेंजेस टू C3 - 3 टाइम्स C2. बरं, हे करत असताना ही वरची स्टेप तुमची डिस्टर्ब होते का, हे झिरो डिस्टर्ब होते का, नाही. त्यामुळे ओके. मग काय होईल आता, A इनव्हर्स इंटू कोण बदलणार आहे, C3. हे आहे तसंच, हे आहे तसंच. आता झिरोची तिप्पट, झिरो मधनं झिरोच राहिले. एकची तिप्पट 3, 3 - 3 0. आता ह्या एकची तिप्पट 3, 0 - 3 -3 आले बघा इथं, इक्वल टू परत हे 1 0 0 आहे तसंच, 0 1 हाफ आणि 0. आता काय होईल बघा इथं, ह्या मायनस मधून झिरोची तिप्पट वजा करायची, -1च राहिले. झिरो मधून वन हाफची तिप्पट वजा करायची, म्हणजे 0 - 3/2. मग इथं किती येणार, -3/2. आणि 1 मायनस परत झिरोची तिप्पट म्हणजे काय आले, 1च राहिले. अशा पद्धतीनं आता ही स्टेप कंप्लीट झाली. मग त्याच्यामध्ये कुठली स्टेज आली आपली, की ही दुसरी स्टेप पण माझी अचीव्ह झाली. या दोन्ही स्टेजेस संपल्या. आता तिसऱ्या स्टेजमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हे -3 जे दिसतात तिथं आपल्याला काय आलं पाहिजे, 1 यायला पाहिजे. मग पहिल्यांदा काय करायला, तर 1 येण्यासाठी हा जो C3 आहे, या C3 ला -1/3 न गुणूया. मग परत C3 चेंजेस टू -1/3 ऑफ C3. परत काय येईल, हे A इनव्हर्स इंटू काय काय येणार, हे C3 फक्त चेंज होणार आहे. मग 1 0 1 0 1 0. आता राहिलं काय, तर 0 0 आणि -3 न -3ला भागायला काय आलं, 1 आलं. उजव्या बाजूला काय होईल, हे आहे तसंच, हे 0 1 हाफ 0. आता इथं -1/3 आपल्याला गुणत जायचं आहे. मग -1/3 -1ला -1/3 गुणल्यावर काय आलं, +1/3 झाले. -3/2 ला -1/3 गुणल्यानंतर 3 ला 3 कॅन्सल झाले आणि मायनस मायनस ते पण काय झाले, +1/3 झाले. आणि ह्या 1 ला -1/3 गुणल्यानंतर हे काय झाले, -1/3. आता बघा काय आलं, तिसऱ्या स्टेजमध्ये हा 1 झाला, हा 0 आहे. फक्त ह्याला आपल्याला काय करायचं आहे, 0 करायचं आहे. मग काय करायला लागेल, की वरचं न हलण्यासाठी हे 0 जे आहेत ते इथं काय आपल्याला त्रास देणार नाही. C3 मधले हे 0 इथं काहीच अडचण करणार नाही. ह्याची आपण जर डायरेक्ट C1 चेंजेस टू C1 - C3 केलं की डायरेक्ट काय येईल बघा, C1 चेंजेस टू C1 - C3. इथं 1 आहे का, इथं 1 आहे. मी चुकून काय केलंय बघा, 0 लिहून घेतलं गडबडीत. इथं 1 आहे. मग माझ्या ह्या स्टेपमध्ये इथं पण 0 पाहिजे आणि इथं पण 0 पाहिजे. मग हा C1 मधनं C3 वजा केला की इथं 0 येईल. आणि ॲट द सेम टाइम मी C2 पण चेंज करतो, काय, C2 - C3. म्हणजे बदलणार कोण आहे, C2 पण बदलणार आणि C1 पण बदलणार, C3 आहे तसं राहणार. मग आता A इनव्हर्स इंटू C3 आहे तसंच, काय, 0 0 1. आणि ह्यातनं हा वजा केला काय, 1 - 0 1, 0 - 0 0 आणि 1 - 1 0. परत 0 - 0 0,
1 वजा 0 1 आणि 1 वजा 1 0. आता बघा युनिट मॅट्रिक्स. आता ह्या स्टेप्स उजवीकडं फक्त आपल्याला राहिल्यात करायच्या. काय काय की ह्या पहिल्यांदा C1 मधनं हा C3 वजा करूया. 1 मायनस 1/3. 1 मायनस 1/3 म्हणजे काय येणार? इट इज 2/3. त्यानंतर 0 मायनस 1/3. 0 मायनस 1/3. 1/3 येते का 1/2 येते? हे बघा, हे नीट लिहिलं गेलं नाही पेननं. हे 3 ला 3 कॅन्सल होऊन 1/2 राहिलेत. आता 0 मायनस 1/2 इट इज मायनस 1/2. त्यानंतर 0 मायनस मायनस 1/3 म्हणजे प्लस 1/3. आता C2 पण असंच आहे. या C2 मधनं C3 वजा करायचं आहे. 0 मायनस 1/3 मायनस 1/3. 1/2 मायनस 1/2 इट इज 0. आणि 0 मायनस मायनस 1/3 इट इज प्लस 1/3. आणि परत शेवटचं आहे तसंच 1/3 1/2 आणि मायनस 1/3. हे काय झाले? सो दिस इज अवर आय. मग ए इनव्हर्स इंटू आय इक्वल टू काय? ए इनव्हर्सच. आणि मग उजव्या साईडला आहे तो मॅट्रिक्स. तो लिहिताना मी काय करतो की इथं मला छेद नको असेल किंवा पुस्तकात आन्सर त्याप्रमाणे म्हणून मी ह्या चेंज करायला, तर हेच आन्सर ओके आहे. पण छेदामध्ये 3 पण आहेत आणि 2 पण आहेत. मग इथं आपल्याला छेद नको असेल तर काय करायला लागेल? आज 6 न गुणतो की जेणेकरून त्याला 2 ने पण भाग जाईल आणि 3 न पण भाग जाईल. मग आज 6 न गुणण्यासाठी मला काय करायला लागेल? थोडक्यात इथं मी 6 न गुणतो आणि 6 न भागतो. आणि हे आहे तसं आता आधी लिहून घेतो. आणि मग काय होईल? हे ए इनव्हर्स इक्वल टू हे 1/6 आणि हे 6 न आत गुणणे म्हणजे आपला नियम काय? एखाद्या स्केलरने एखाद्या मॅट्रिक्सला गुणायचं असेल तर सगळ्या एलिमेंट्सना गुणा. मग काय काय होईल बघा, तोंडी करायला लागलोय मी. 2/3 ला 6 न गुणल्यानंतर 3 2 6, बे दोन्ही किती आले? 4. 1/2 ला 6 न गुणल्यानंतर काय येणार? मायनस बे त्रिक 6. 1/3 ला 6 न गुणलं की काय येणार? 2. तसंच मायनस 1/3 ला 6 न गुणल्यानंतर 3 2 6 इट इज मायनस 2. हे 0 आणि परत 3 2 6. परत 1/3 ला 6 न गुणलं की काय येणार? 3 2 6. 1/2 ला 6 ने गुणल्यानंतर बे त्रिक 6 आणि परत 1/3 न 6 ला गुणले की मायनस 2. then this is the answer for A inverse by column transformations. ह्यातल्या स्टेपच फक्त महत्वाच्या आहेत. त्यावेळीनं बघा आपण काय काय स्टेप केल्यात. की पहिल्यांदा ही स्टेप केली आपण की ही स्टेप पहिली केली आपण. त्यानंतर ही दुसरी स्टेप, ही तिसरी स्टेप. बस स्टेप्स महत्वाच्या आहेत ह्या व्यवस्थित बारकाईनं त्याचा स्टडी करा. ते रंगवत बसत नाही, उलट डार्क होतं ते. ठीक आहे. त्यानंतर ही स्टेप. ह्याच्यापेक्षा कमी स्टेपमध्ये होत असेल प्रॉब्लेम कम्प्लीट तरी चालेल, तुमच्या डोक्यानं जरी केलं तर चालेल. फक्त स्टेप कुठल्या वापरायच्या? कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असेल तर कॉलमच्या स्टेप्स वापरायच्या, रो ट्रान्सफॉर्मेशन असेल तर रोच्या स्टेप्स वापरायच्या. आणि सगळ्यात महत्वाची अट की पुढची स्टेप वापरत असताना मागचं जे केलेलं काम आहे ते डिस्टर्ब होता कामा नये. बस एवढ्या हिशोबानं आपल्याला ते करायचं आहे. या पद्धतीनं तुम्ही करत गेला की प्रॉब्लेम आपला आरामात सॉल्व्ह होतोय. तसंच आता पुढचा आपण 8वा प्रॉब्लेम बघूया. आता 8वा प्रॉब्लेम काय बघा. परत 8व्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन प्रॉब्लेम सोडवायला सांगितलेला आहे. मग तुम्हाला ए दिलं, हा रो ट्रान्सफॉर्मेशनचा आहे. हे तुम्हाला दिलेलं आहे त्यांनी. हे काय दिलंय बघा, 1 1 2.
त्यानंतर 214 आणि 357. आता आपल्याला परत आता स्टेप सगळ्यात आपल्या डोक्यात बसलेल्या आहेत परफेक्ट. काय काय स्टेप्स आहेत की रो ट्रान्सफॉर्मेशन काढायचं असेल तर इक्वेशन ए गुणिले ए इनव्हर्स इक्वल टू आय पकडा. पहिला जो प्रीफॅक्टर ए आहे त्याला कॉलम वाईज रो ट्रान्सफॉर्मेशन कॉलम वाईज आय मध्ये कन्वर्ट करा. रिड्यूस ए टू आय. ऍट द सेम टाइम उजव्या साईडचा आय जो आहे तो सेम रो ट्रान्सफॉर्मेशन जो काय त्याचा मॅट्रिक्स होऊ दे तो होऊ दे. आणि मग तेच आपलं अँसर असणार आहे. मग त्या पद्धतीने लिहायचं कसं की पहिल्यांदा आपलं इक्वेशन वी हॅव की ए पहिल्यांदा घ्यायचा, मग ए इनव्हर्स घ्यायचा आणि आय, कारण का रो ट्रान्सफॉर्मेशन आहे तुमचा. ज्याला तुम्ही बदलणार आहे तो ए प्रीफॅक्टर झाला पाहिजे. आणि मग इथं ए लिहून घ्यायचा आधी. 112 214 आणि 357 हे ए इनव्हर्स. आणि आय काय आहे? आय इज 100 010 आणि 001. ठीक आहे. आता रो ट्रान्सफॉर्मेशन सोडवत असताना आपल्याला कॉलम वाईज जायचं. मग पहिली स्टेप काय असणार? पहिली स्टेज म्हणू काय तर पहिला कॉलम 100 असायला पाहिजे. त्यामध्ये हा एलिमेंट पहिल्यांदा 1 असायला पाहिजे ऑलरेडी हिअर. ओके. मग हा आणि हा एलिमेंट 0 पाहिजे, त्यातला हा आहेच. मग राहिला कोण? हाच फक्त 0 व्हायचा आहे. मग तो कसा होईल आपल्याला? काय तर परत चुकतोय का मी गडबडीत? इथले 2 मला दिसले नाही ते. इट इज नॉट 0, इट इज 2. इट इज 112 214. मी न बघता लिहिलं बघा 357. नाहीतर प्रॉब्लेम पूर्ण चुकणार. म्हणजे पहिल्या स्टेज मधला हा 1 ऑलरेडी इथं आहे. आणि मग मला एका वेळेला पाहिजे तर तुम्ही अप्लाय करू शकता की इथं 0 पाहिजे आणि इथं 0 पाहिजे. म्हणजे मला R2 ला आणि R3 ला डिस्टर्ब करायचा आहे. आणि तो डिस्टर्ब करण्यासाठी म्हणजे तिथं मला 0 पाहिजे, तर मी R1 वापरू शकतो. काय स्टेप होईल माझी? R2 ला बदलायचं असेल तर R2 मायनस R1, 1 वजा 1 0. आणि एकाच वेळेला मी दुसरी स्टेप पण घेऊ शकतो, कारण R3 ला पण मला काय वापरायचं आहे? R2 वापरायचं नाही. R2 वापरायचं असतं तर हे मला घेता आलं नसतं एका वेळेला. R1 वापरायचं आहे म्हणून मी ते घेऊ शकतो की R3 चेंजेस टू R3 मायनस 2 टाइम्स R1. ह्याची दुप्पट वजा केल्याशिवाय इथं 2च्या जागी 0 येणार नाही. तेव्हा आपल्या ह्या 2 स्टेप्स लक्षात ठेवायच्या. ही एक स्टेप पहिली आणि ही दुसरी स्टेप. आता मग आपण ती स्टेप अप्लाय करूया आणि ती स्टेप नंतर तिकडे पण उजव्या साईडला पण अप्लाय करायची. मग काय काय येईल बघा की R1 बदलणार नाही, तो आहे तसा आहे 1 2 3. आणि हा बदलणार 1 मायनस 1 0, 1 मायनस 2 मायनस 1 आणि 5 मायनस 3 इट इज 2. त्यानंतर ह्या 1 ची दुप्पट या 2 मधनं वजा करायचे. 2 वजा 2 0, 2 ची दुप्पट 4, 4 वजा 4 0, 3 ची दुप्पट 6, 7 वजा 6 1 इंटू ए इनव्हर्स इक्वल टू. मग R1 आहे तसाच 1 0 0. आता R2 मधनं R1 वजा करायचं. 0 वजा 1 वजा 1, 1 वजा 0 0, 0 वजा 0 0. आता या R3 मधनं ह्याची दुप्पट वजा करायची. 0 वजा 2 टाइम्स 1 इट इज मायनस 2. 0 वजा 0 0, 1 वजा 0 ची दुप्पट 1 वजा 201. आता काय पाहिजे? हा माझा पहिला कॉलम तयार झाला. आता इथं दुसरी स्टेज काय असते की दुसऱ्यामध्ये मधला एलिमेंट 1 असला पाहिजे आणि मग वर खाली 0 करायचे. म्हणजे हा मला 1 पाहिजे. मग इथं आहे का 1? नाही आहे, तो -1 आहे. सो फॉर दॅट दुसरी स्टेप आपली R2 चेंजेस टू -1 इंटू R2. तुम्ही काय करा तर ते ह्या R2 ला वजा 1 ना कोणा. मग काय होईल आता?
R2 ला वजा 1 न गुणल्यानंतर मी जर थोडं चुकले साईडला, तुम्ही व्यवस्थित सोडवताना करा की फक्त R2 चेंज होणार. हे 1 2 3 आहे तसेच. हे 0 -1चं +1 होणार आणि 2चं -2 होणार. हे परत आहे तसंच. हे A इनव्हर्स इक्वल टू हे आहे तसंच, हे आहे तसंच. ह्याचं चिन्ह बदलणार. हे 1 0 0. काय चुकलंय बघायच्यात एक स्टेप मला वाटतंय. इथं आपण काय केलेलं होतं, इथं 1 आहे ना. गडबड होते. 0 -1 -1 1 -0 1 आणि 0 -0 0. आता इथं मग ते R2 तुमचं चिन्ह ज्याला बदलत आहे त्याला हे 1 आहे. इथं 1 पहिला -1चं 1 झालं आणि दुसऱ्या 1चं -1 होणार. या पद्धतीनं झालं. आता पुढच्या स्टेपकडे वळूया. आपल्याला काय पाहिजे की आता ह्या कॉलममध्ये हा एलिमेंट जो आहे तो 0 पाहिजे. ही स्टेप, तिथं 2 आहे तो 0 पाहिजे. मग ते कसं करता येईल की ह्याची दुप्पट, म्हणजे हे हलणार नाही ह्याच्यामध्ये, ह्याची दुप्पट इथनं वजा करूया. म्हणजे R1 चेंजेस टू R1 -2 टाइम्स R2. आता ही माझी स्टेप तयार झाली बघा. इथल्या इथंच बघायचं की ह्याची दुप्पट यातनं वजा झाली की ते 0 होईल. मग आता काय होईल, R1च चेंज होणार आहे. 0ची दुप्पट 1 मधनं वजा केल्यावर 1च राहिले. 1ची दुप्पट 2, 2 वजा 2 0 राहिले. वजा 2ची दुप्पट -4 आणि 3 वजा 4 म्हणजे किती झाले 7. बाकी आहे तसंच 0 1 वजा 2 0 0 1. A इनव्हर्स इक्वल टू हे 1 -1 0 आहे तसंच, -2 0 1 आहे तसंच. फक्त आता R1 जो आहे त्यात ह्याची दुप्पट वजा करायची आहे. 1 वजा 2 इट इज -1. 0 -2 इट इज +2. 0 0चं 0च. आता काय काय मिळालं बघा. हा दुसरी स्टेज पण माझी कंप्लीट झाली. आता तिसरी स्टेज काय आहे की A33 तो 1 पाहिजे आणि हे वरचे 2 0 पाहिजे. मग हे ऑलरेडी आहे इथं, संपलं काम. मग काय, ह्या दोघांना 0 करायचं आहे. मग हीच रो वापरायला लागेल R3 दोन्हीला. एकदा ह्याची 7 पट वजा करायला लागेल आणि ह्याच्यातनं ह्याची दुप्पट ऍड करायला लागेल. मग माझी स्टेप काय तयार होईल की R1 चेंजेस टू R1 -7 R3. ही एक स्टेप झाली. आणि R2 चेंजेस टू ह्याची दुप्पट फक्त ऍड करायची आहे. वजा 2 अधिक 2 0 होणार. R2 चेंजेस टू R2 +2 R3. ह्या 2 स्टेप झाल्या की माझा प्रॉब्लेमच संपतो. मग आता काय काय येईल बघा. बदलणार कोण आहे, R1 आणि R2. 0ची 7 पट 1 मधनं वजा केल्यावर 1च राहिले. 0ची 7 पट 0 मधनं वजा केली की 0च राहिले. या 1ची 7 पट 7 मधनं गेली, 7 वजा 7 0. R2 पण 0 आहे तसेच, 1 आहे तसंच आणि ह्याची दुप्पट 2 त्याच्यात ऍड करा. वजा 2 अधिक 2 0 आणि हे परत आहे तसेच. हे A इनव्हर्स इक्वल टू सेम गोष्ट आपल्याकडे करायची आहे. ह्याची 7 पट 7 2 14 वजा 1 वजा 14 म्हणजे -1 अधिक 14 म्हणजे किती झाले 13. 0ची 7 पट 2 मधनं वजा केल्यावर 2च राहिले. 1ची 7 पट 7 0 मधनं वजा केल्यानंतर 0 वजा 7 वजा 7. आता ह्याची दुप्पट यात ऍड करायची आहे. ह्याची दुप्पट 4. 1 वजा 4 वजा 3. 0ची तिप्पट हे वजा 1 आहे तशीच राहणार. 1ची तिप्पट
सॉरी दुप्पट चालू आहे ना आपले. 1 ची दुप्पट 2, 0 वजा 2, 0 वजा 2 किती येणार मग? 0 वजा 2, बघा परत गडबड केली मी, तर प्लस चिन्ह आहे. दुप्पट ऍड करायचे आहे, 0 अधिक 2, 2. आणि काय करायला खाली आहे तसंच, -2 0 1. व्हॉट इज दिस? दिस इज अवर आय. मग आय इंटू ए इनवर्स, यांचा गुणाकार काय येणार? ए इनवर्सच. आणि ए इनवर्सचं उत्तर काय? मग उजव्या साईडला आहे ते 13 -3 -2, 2 -1 0 आणि -7 2 1. अँड दिस इज अवर ए इनवर्स. या पद्धतीने आपल्याला हा सिंपल ए इनवर्स काढता येतो. आता पुढचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एक्स काढायला सांगितलंय. त्याची मी प्रोसिजर सांगतो याच्यामध्ये, आणि तुम्ही ट्राय करा, नाही तर ते 2 प्रॉब्लेम मी परत वेगळ्या व्हिडिओत सोडतो, कारण परत हा पण व्हिडिओ मोठा होत चाललाय. आता त्याने 9व्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की 2 मॅट्रिक्स दिलेत, ए आणि बी, आणि वी हॅव टू फाइंड एक्स सच दॅट एक्स इंटू ए इक्वल टू बी. मनस्वी तू विचारलेला जो एक्सची किंमत काढावर जो प्रॉब्लेम होता तो या टाईपचा आहे बघ. मग आता एक्स इंटू ए इक्वल टू बी, मग तुम्ही काय करणार, तर एक्स लिहिणार, इथं ए लिहिणार, इक्वल टू बी. याची माहिती फक्त मी द्यायला लावलं. मग एक्सची किंमत मला काढायची असेल तर ह्याचं रूपांतर जर मी आय मध्ये केलं तर ह्याचं रूपांतर कशामध्ये काहीतरी येईल. समजा सी मध्ये झालं तर एक्स इंटू आय म्हणजे काय, एक्स, आणि इक्वल टू उत्तर काय, हा तयार झालेला मॅट्रिक्स. पण हा कसला फॅक्टर आहे? एक्स आणि ए मध्ये हा कसला आहे? पोस्ट फॅक्टर आहे. आणि ह्याला आय मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय वापरायला पाहिजे? कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स. म्हणजे एक्स इंटू हा ए मॅट्रिक्स 3/3 चा लिहून घेतला मी, इक्वल टू हा बी लिहून घेतला, तर ए ला कॉलम ट्रान्सफॉर्मेशननं आय मध्ये कन्वर्ट करा. आय म्हणजे 1 0 0 0 1 0 0 0 1. आणि आपण सांगितलेलं की कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करत असताना कसं करायचं, पहिल्यांदा हा रो आणायचा, मग हा रो आणायचा, मग हा रो आणायचा. मग हा आय मध्ये ए कन्वर्ट झाल्यावर एक्स इंटू आय म्हणजे एक्स मिळाला. आणि सेम कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आपण बी वर अप्लाय केल्यानंतर समजा हा बी गेट्स कन्व्हर्टेड इंटू सी, देन आवर आन्सर ऑफ एक्स इज सी. मग बघा या पद्धतीनं सिंपल काय, एक्स इंटू ए इक्वल टू बी मांडायचं आणि ए ला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आय मध्ये कन्वर्ट करायचं. ऍट द सेम टाइम सेम कॉलम ट्रान्सफॉर्मेशन इथं बी ला पण राईट साईडला अप्लाय करायची, आणि दॅट विल बी द आन्सर. तसंच 10वा प्रॉब्लेम पण तसाच आहे, एकदम सोपा. की त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं 10व्या प्रॉब्लेम मध्ये, की तुमचा एक्स जो आहे तो पोस्ट फॅक्टर आहे, की ए आणि बी तुम्हाला मॅट्रिक्स दिलेले आहेत, आणि वी हॅव टू फाइंड एक्स सच दॅट ए इंटू एक्स इक्वल टू बी. हा प्रॉब्लेम आणखीन सोपा काय आहे, तर बी हा कॉलम मॅट्रिक्स आहे आणि हा काय असेल ते असेल 3/3 आहे, हा 3/1. मग परत काय, हा तुमचा ए जो आहे, सॉरी एक्स काढायचा आहे आपल्याला, आणि ए तुम्हाला दिलेला आहे, हा 3/3 आहे. मग हा एक्स झाला पोस्ट फॅक्टर, ए झाला प्री फॅक्टर. ए एक्स ला किती न गुणलं की त्याचं उत्तर एक्सच राहील आय न गुणल्यावर, म्हणून या एचं रूपांतर आय मध्ये करायचं आहे. मग एचं रूपांतर आय मध्ये करायचं आहे, आणि तो प्री फॅक्टर असल्यामुळे कुठले ट्रान्सफॉर्मेशन वापरायला पाहिजेत आपल्याला, रो ट्रान्सफॉर्मेशन्स. आणि सेम रो ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला इकडे वापरायचे आहेत. मग आय इंटू एक्स इक्वल टू हा समजा बीचं रूपांतर सी मध्ये झालं सेम रो ट्रान्सफॉर्मेशन वापरून. मग आय इंटू एक्स म्हणजे एक्स इक्वल टू काय, हा रूपांतरित मॅट्रिक्स सी. बघा 9वा आणि 10वा प्रॉब्लेमचं काम तुम्हाला सांगितलेलं आहे. मग इथं पण आपल्याला या एचं रूपांतर आय मध्ये करायचं आहे, ते कॉलम वाईज करायला लागेल. पहिल्यांदा 1 0 0 हा कॉलम करा C1, नंतर हा 1 0 0 C2 करा, आणि मग 0 0 1 हा C3 करा. अशा स्टेज 1 स्टेज 2 स्टेज 3च्या साह्यानं
या एचं रूपांतर आय मध्ये करा युझिंग रो ट्रान्सफॉर्मेशन्स. सेम रो ट्रान्सफॉर्मेशन्स या बी वर अप्लाय करा आणि त्याचं रूपांतर समजा सी मध्ये झालं असेल तर आय इंटू एक्स म्हणजे एक्स आणि एक्स इक्वल टू वाय सी. सो दिस इज द आन्सर. फक्त 9वा आणि 10वा प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायला सांगितलेला आहे. पाहिजे असेल तर त्याचं सोडवून मी पीडीएफ पाठवतो आणि ते पण नाही समजलं तर त्याचा व्हिडिओ पण करून पाठवतो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच थांबूया कारण व्हिडिओ परत लांबी वाढत जाते आणि तुम्हाला मग अभ्यास करताना त्रास होतो. ठीक आहे.